जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मागील 3 महिन्यांपासून उल्हासनगर कॅम्प 5च्या सिद्धार्थनगर मधील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जातोय। कैलास कॉलनी चौकात असलेल्या मुख्य जलवाहिनीवर पाणी सोडवण्यासाठी वॉल आहे। याच वॉलमध्ये दूषित पाणी जात असल्याने नागरिकांना ते पाणी थेट नळाद्वारे येत आहे। त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ येथील वॉल दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहे। ते सिद्धार्थनगर कैलास कॉलनीचा वॉल आहे, मेन वॉल आहे। त्या वॉलला आज खोलायला सांगितलं। खोलल्यानंतर त्यामध्ये आम्हाला माहित नव्हतं 3 महिन्यापासून ते घाण पाणी, ते बुवारीचं किंवा कसला तर चेंबूर आहे बाजूला, ते घाण पाणी त्याच्यामध्ये चालल्यानंतर मग नंतर आज आम्ही त्यांना बघितलं, बॉटलमध्ये काढल्यानंतर कळलं का तो पाणी घाणी गटरचं पाणी आहे आणि तोच पाणी आम्ही 3 महिन्यापासून पितो। सिद्धार्थनगरमध्ये जाणारा हा मेन लाईनचाच वॉल आहे आणि तो आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी जाऊ राहिले। सिद्धार्थनगरमध्ये किती रहिवाशांची संख्या आहे? 350 लोक आहेत। नाही ना, आम्हाला आजच कळलं ते। हा, पुढे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ ना आम्ही महानगरपालिकावरती। का टॅक्स घेत नाही का महानगरपालिका? महानगरपालिका झोपली आहे का आता? त्यांना दिसत नाही वॉटर सप्लायवाल्यांना कुठे आहेत ते? हे गटाराचं पाणी येते आमच्या नळाला, त्या नळातून आम्ही पाणी हे भरलेलं आहे। किती दिवस झालं हे पाणी असं घाण पाणी येते, आम्ही हे घाण पाणी असं पिऊ राहिलो आम्ही। हे आम्हाला व्यवस्थित करून द्यावं नगरपालिकाने, आमचं एवढंच मागणं आहे बस। आमचं आरोग्याचं प्रश्न आहे, हे आम्ही असं घाण पाणी पितोय, आम्हाला भीती वाटते अशा आजाराची। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।